सो आज आपण पाहणार आहोत फर्स्ट चॅप्टर आपल्या इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी. आता ही जी काही थेरी आहे ती कोणी प्रपोज केलेली आहे? एफ हंट किंवा RS मुलीकर यांनी. तर ही कशासाठी प्रपोज केली? तर व्हॅलन्स बॉन्ड थेरी जी आहे ती फेल्युअर ठरली आहे. मग ती कशामध्ये फेल्युअर ठरली आहे? तर जे काही सिमेट्री असेल, आपलं मॉलिक्युलची जी सिमेट्री असेल ते सांगण्यामध्ये फेल्युअर ठरलेली आहे. त्यानंतर जे मॅग्नेटिक प्रॉपर्टीज असतात, त्यानंतर बॉन्डिंग जे आहे हे सांगण्यामध्ये ती काय झाली? फेल ठरलेली आहे. त्यामुळे काय केली आहे या दोन सायंटिस्टनं मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी प्रपोज केली आहे. आता या थेरीमध्ये आपल्याला काय पाहायचंय की मॉलिक्युलर ऑर्बिट्स कसे तयार होतात, म्हणजे जेव्हा दोन ॲटॉमिक ऑर्बिटल्स ओव्हरलॅप होतील तेव्हा त्याच्यापासून काय तयार होणार आहेत? तर मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार होणार आहेत. ठीक आहे. व्हॅलन्स बॉन्ड थेअरीमध्ये पण सेम कॉन्सेप्ट होता की जेव्हा दोन ॲटॉमिक ऑर्बिटल ओव्हरलॅप होतात तेव्हा त्याच्यापासून काय तयार होतो? मॉलिक्यूल तयार होतो. बट मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरीमध्ये काय सांगितलेलं आहे? जेव्हा दोन ॲटॉमिक ऑर्बिटल ओव्हरलॅप होतात तेव्हा त्याच्यापासून काय तयार होतात? मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार होतात. ठीक आहे. सो व्हॅलन्स बॉन्ड थेअरीच्या फेल्युअरमुळे काय तयारी झालेली आहे? ही मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी प्रपोज केलेली आहे. आता यामध्ये ऍक्च्युअल मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरीमध्ये काय आहे ते आपल्याला याच्यामध्ये पाहायचं. सो त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे फीचर्स ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी. आता आपण त्याची डेफिनेशन्स पाहिलेली आहे. मॉलिक्युलर ऑर्बिटल म्हणजे काय? ओव्हरलॅप ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल. ठीक आहे. जेव्हा मग ॲटम्स असेल तर त्याचे काय असतात? ॲटॉमिक ऑर्बिटल्स असतात. बट मॉलिक्युल असतील तेव्हा त्याचे काय तयार होतात? मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार होतात. ठीक आहे. सो दिस इज फर्स्ट फीचर ऑफ MOT. ॲटम पासून ॲटॉमिक ऑर्बिटल आणि मॉलिक्युल पासून मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार होणार. ठीक आहे. सेकंड जो आहे तो MOs आर फॉर्म बाय ओव्हरलॅप ऑफ एओज. ठीक आहे. ॲटॉमिक ऑर्बिटलच्या ओव्हरलॅप पासून काय तयार होणार आहे? मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होणार आहे. ठीक आहे. जेव्हा हे मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतील तेव्हा जे ॲटॉमिक ऑर्बिटल्स ओव्हरलॅप झालेले आहेत ते काय करणार आहेत? त्यांचे इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर जे असतं ते काय करणार आहेत? लूज करणार आहेत. ठीक आहे. म्हणजे इथे काय होणार आहे? मॉलिक्युलर ऑर्बिटल फॉर्म झाल्यानंतर ते त्यांचं कॅरेक्टर काय करणार आहेत? लूज करणार आहे. ठीक आहे. बट व्हॅलन्स बॉन्ड थेअरीमध्ये काय करत होते? ते ॲटॉमिक ऑर्बिटल जेव्हा ओव्हरलॅप होत होते आणि मॉलिक्युल तयार होत होता तेव्हा ते त्यांचं जे काय कॅरेक्टर आहे, इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर, ते काही प्रमाणामध्ये रिटेन करायचे. परंतु इथे काय होणार आहे? ते टोटली त्यांचं कॅरेक्टर लूज करणार आहे आणि त्यांच्यापासूनच एक वेगळा काय तयार होणार आहे? मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार होणार आहे. ठीक आहे. थर्ड फीचर आहे ॲटॉमिक ऑर्बिटल्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ वन मॉलिक्यूल. ॲटॉमिक ऑर्बिटल्स जे असतात ते काय असतात? वन मॉलिक्युलच्या अंडर इन्फ्लुएन्स असतात. ठीक आहे. म्हणून त्यांना काय बोललं जातं? मोनोसेंट्रिक असं बोललं जातं. बट मॉलिक्युलर ऑर्बिटल्स जे असतात दे आर अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ मोर दॅन वन मॉलिक्युल. त्यामुळे त्यांना काय बोललं जातं? पॉलिसेंट्रिक मॉलिक्युलर ऑर्बिटल्स असं बोललं जातं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट फीचर आहे नंबर ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल्स फॉर्म इज इक्वल टू नंबर ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन. म्हणजे जेवढे ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होणार आहेत तेवढेच काय तयार होणार आहेत? मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार होणार. म्हणजेच मॉलिक्युलर ऑर्बिटलची संख्या आणि ॲटॉमिक ऑर्बिटलची संख्या काय असणार आहे? सेम असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट फीचर आहे इलेक्ट्रॉन्स इन मॉलिक्युलर ऑर्बिटल मॉलिक्यूल इज इक्वल टू इलेक्ट्रॉन्स इन मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. म्हणजे त्या मॉलिक्यूलमध्ये जेवढे काही इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असणार आहेत तेवढेच इलेक्ट्रॉन्स कशामध्ये प्रेझेंट असणार आहे? मॉलिक्युलर ऑर्बिटल्समध्ये प्रेझेंट असणार आहे. आणि त्यांची फिलिंग पण कशी होणार आहे? लोअर टू हायर एनर्जी फिलिंग होणार आहे. ठीक आहे. आता आपण इलेक्ट्रॉन फिलिंगसाठी काय पाहिलेले आहेत? काही रूल्स पाहिलेले आहेत, जसं पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल, आउबाउ प्रिन्सिपल. या सर्व प्रिन्सिपलचा यूज करून आपण काय करणार आहोत? या मॉलिक्युलर ऑर्बिटल्समध्ये इलेक्ट्रॉन्सचं फिलिंग करणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट फीचर आहे आता हे जे काय मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार होणार आहे ते दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि दुसरा आहे अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. हे मॉलिक्युलर ऑर्बिटल्स कसे तयार होतात ते आपल्याला पुढे डायग्रामला पाहायचंच आहे. ठीक आहे. आता हे जे काय बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स असतात दे आर लोअर इन एनर्जी. ह्यांची एनर्जी जी असते ती लो असते. आता आपण जेव्हा ही एनर्जी लेवल डायग्राम ह्याची प्रेडिक्ट करणार आहोत तेव्हा ती एनर्जी लेवल डायग्राम कशी प्रेडिक्ट करतो? याप्रमाणे. आणि इथे लोअर आणि ते काय असतात? हायर असतात. मग खाली जे असतात ते काय असणार आहे? बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि काय असणार आहेत? वरती अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. ठीक आहे. सो
बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल लोअर एनर्जी लो असेल त्यामुळे ते कसे असणार आहेत, मोर स्टेबल असणार आहेत. तर अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल काय असणार आहे, हायर इन एनर्जी. सो एनर्जी त्यांची हाय असल्यामुळे ते कसे असणार आहेत, लेस स्टेबल असणार आहे. ठीक आहे. सो हे काय झाले, मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरीचे काही फीचर्स झाले. याच्यामध्ये काय होणार आहे, ऍटॉमिक ऑर्बिटल्सचं ओव्हरलॅप होणार आहे आणि त्याच्यापासून काय तयार होणार, मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार होणार. व्हीबीटी मध्ये काय तयार होत होतं, ऍटॉमिक ऑर्बिटल ओव्हरलॅप होऊन काय तयार होत होतं, मॉलिक्युल तयार होत होतं. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे, आता हे ऍटॉमिक ऑर्बिटल जेव्हा ओव्हरलॅप होतील तेव्हा एमओटी मध्ये ते त्यांचं कॅरेक्टर काय करतात, टोटली लूज करतात, परंतु व्हीबीटी मध्ये ते लूज करत नव्हते. ठीक आहे. त्यानंतर या ऍटॉमिक ऑर्बिटलला काय बोलायचं, मोनोसेंट्रिक, कारण यांच्यामध्ये फक्त एक सिंगल मॉलिक्युलच काय असतो, त्याच्या अंडरच काय असतात, ह्या ऍटॉमिक ऑर्बिटल इन्फ्लुएन्स असतात. ठीक आहे. त्यानंतर एमओ साठी काय आहे, मोर दॅन वन मॉलिक्युल, त्याला काय बोललं जातं, पॉलिसेंट्रिक असं बोललं जातं. जेवढे काय ऍटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होणार आहेत तेवढेच काय तयार होणार आहेत, मॉलिक्युलर ऑर्बिटल्स फॉर्म होणार आहेत. आणि जेवढे काही इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतील मॉलिक्युलमध्ये तेवढेच इलेक्ट्रॉन कोणामध्ये प्रेझेंट असणार आहेत, मॉलिक्युलर ऑर्बिटल्स मध्ये प्रेझेंट असणार आहेत. दोन प्रकारचे एमओस तयार होणार, एक बॉन्डिंग, दुसरी अँटी बॉन्डिंग. बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल लोअर इन एनर्जी, अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल हायर इन एनर्जी. एनर्जी लो असेल तर ते जास्त स्टेबल असतील आणि त्यामुळे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल काय असतात, मोर स्टेबल, आणि एनर्जी जर हाय असेल तर ते कसे असणार आहेत, लेस स्टेबल असणार आहेत. ठीक आहे. आता हे जे काय मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आहेत, बॉन्डिंग आणि अँटी बॉन्डिंग, हे कसे तयार होतात ते आपल्याला इथे पाहायचं आहे. ठीक आहे. सो त्यासाठीचा मेथड आहे मेथड ऑफ कॉम्बिनेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. त्यालाच काय बोललं जातं, LCAO. LCAO म्हणजे काय, लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल. ठीक आहे. सो आता हे जे काय आपल्याला पाहायचं आहे, LCAO जी काय थेअरी पाहायची आहे, सो त्या थेअरीवरून आपल्याला कळणार आहे की हे जे काय बॉन्डिंग आणि अँटी बॉन्डिंग जे आहे ते कसे तयार होतात. ठीक आहे. सो त्यासाठी आपल्याला काय करायचंय, एक वेव्ह फंक्शन कन्सिडर करायचंय, त्याला आपण काय बोलणार, साय. आता हे जे काय वेव्ह फंक्शन आहे ते आपल्याला कशावरून भेटलंय, हे जे काय स्क्रॉडिंजर वेव्ह इक्वेशन आहे, या वेव्ह इक्वेशननं किंवा स्क्रॉडिंजर या सायंटिस्टनं काय सांगितलं की साय इज अ वेव्ह फंक्शन विच इज द प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन इन मॉलिक्युलर ऑर्बिटल. म्हणजे साय काय डिनोट करणार आहे, मॉलिक्युलर ऑर्बिटल जे आहेत त्या मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन फाइंडिंग होण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे हे कोण प्रेडिक्ट करणार आहे, तर हे साय फंक्शन प्रेडिक्ट करणार आहे. मग याचा यूज करूनच आपण काय करणार आहे, हे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स कशा फॉर्म होणार आहे आपण ते पाहणार आहोत. ठीक आहे. सो हे जे काय कॉम्बिनेशन आहे ते 2 टाइप्सचं कॉम्बिनेशन होतं. ठीक आहे. ॲटॉमिक ऑर्बिटल जे आहे ते 2 प्रकारे कंबाईन होतात. त्यामध्ये फर्स्ट आहे ऍडिशन आणि सेकंड आहे सबस्ट्रॅक्शन. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण हायड्रोजन ॲटम घेऊ. ठीक आहे. सो हायड्रोजन ॲटमचा 2 मॉलिक्युल ऑब्व्हियसली कंबाईन होणार, 2 मॉलिक्युल कंबाईन होऊनच त्याच्यापासून काय तयार होणार आहेत, मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार होणार आहेत. मग यामध्ये फॉर एक्झाम्पल आपण A आणि B असं घेऊया. ठीक आहे. सो HA आणि HB याचं जे काय झालं, कॉम्बिनेशन झालं म्हणजे ऍडिशन झाली. मग त्याच्यासाठी आपण फंक्शन काय यूज केलं, साय A प्लस HB साठी साय B. ठीक आहे. मग याचं कॉम्बिनेशन होऊन काय होणार, ऍडिशन होऊन काय तयार होणार, एक साय MO म्हणजे मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होणार. आता हे ऍडिशन असल्यामुळे जे काय मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होईल ते काय होणार आहे, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होणार आहे, ज्याची एनर्जी कशी असणार आहे, लोअर एनर्जी असणार आहे आणि ते कसे असणार आहे, मोर स्टेबल असणार आहे. ठीक आहे. याचं फॉर्मेशन काय, हे साय A साय B. हे काय आहे, मॉलिक्युल आहे, ते कंबाईन होणार, त्याच्यापासून हे कॉम्बिनेशन झाल्यानंतर हा या प्रकारचं ओव्हरलॅप होणार आणि हा ओव्हरलॅप झाल्यानंतर हे सर्व काय होणार, त्याच्यापासून ही MO तयार होणार. ठीक आहे. ही काय आहे, BMO बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. सो ही फर्स्ट काय झाली, ऍडिशन मेथड. ठीक आहे. ऍडिशन होऊन काय तयार होतात, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतात, जे कसे असतात, लोअर एनर्जी असतात आणि मोर स्टेबल असतात. ठीक आहे. सो त्यानंतर नेक्स्ट टाइप आहे सबट्रॅक्शन किंवा नेक्स्ट मेथड आहे सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन मध्ये काय होणार, फक्त काय होणार, हे जे काय 2 ॲटॉमिक ऑर्बिटल्स आहेत ते कंबाईन होणार आणि त्याचं काय होणार, तिथे सबट्रॅक्शन होणार. जेव्हा सबट्रॅक्शन होतं तेव्हा ह्या मधल्या मायनस साईनमुळं हे जे काय पुढचा जो मॉलिक्युल आहे, ॲटॉमिक ऑर्बिटल आहे, त्याचं साईन चेंज होतं.
म्हटल्यावरती इथे कसं होतं प्लस प्लस दोघंही काय राहतात प्लस राहतात, परंतु इथे काय होणार हा प्लस राहणार आणि हा काय होणार मायनस होणार। यामुळे काय होतं ही जी काय मिडल ओव्हरलॅप आहे इथे जी काय फाइंडिंग प्रोबॅबिलिटी आहे इलेक्ट्रॉनची ती टोटली काय होते 0 राहते आणि ही 0 असल्यामुळे याला काय बोललं जातं नोड असं बोललं जातं। ठीक आहे, मग यानंतर हे काय होतात सेपरेट होतात आणि त्याच्यापासून काय तयार होते ही अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतात। अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल हे कसे असतात हायर एनर्जी आणि लेस स्टेबल। ठीक आहे, सो अशा प्रकारे काय तयार होतात बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल। बॉन्डिंग कशी असतात लोअर एनर्जी मोर स्टेबल, अँटी बॉन्डिंग हायर एनर्जी लेस स्टेबल। त्यासाठी आपण कुठलं प्रिन्सिपल यूज केलं LCAO प्रिन्सिपल लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल। यामध्ये काय झालं दोन प्रकारचे कॉम्बिनेशन झाले ॲटॉमिक ऑर्बिटलचे ॲडिशन आणि सबट्रॅक्शन। ॲडिशन होईल तेव्हा काय होतं बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतात आणि सबट्रॅक्शन होईल तेव्हा काय होतं अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतात। ठीक आहे, सो ही काय झाली बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी। हे महत्त्वाचं आहे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल कसं फॉर्म होतात आणि अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल कसे फॉर्म होतात, कारण ते आपल्याला पुढे यूज करायचं आहे। त्याचे फीचर्स काय मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आर फॉर्म बाय ओव्हरलॅप ऑफ AO, म्हणजे ॲटॉमिक ऑर्बिटलच्या ओव्हरलॅपमुळे काय तयार होतात मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतात। ठीक आहे, बॉन्डिंग मॉलिक्युलर अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर जेवढे काही इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील मॉलिक्युलमध्ये तेवढेच इलेक्ट्रॉन कशामध्ये प्रेझेंट असतात मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये प्रेझेंट असतात। ठीक आहे, नेक्स्ट आपल्याला पाहायचंय डिफरन्स बिटवीन ॲटॉमिक ऑर्बिटल आणि मॉलिक्युलर ऑर्बिटल। ठीक आहे, सो याच्यामध्ये फर्स्ट डिफरन्स आहे आपण फीचर मध्ये पाहिल्याप्रमाणे ॲटॉमिक ऑर्बिटल्स आर अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ वन न्यूक्लियस आणि मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये काय असतात ते मोर दॅन 2 or more nucleus, 2 or more nucleus। ठीक आहे, हा झाला फर्स्ट डिफरन्स। सेकंड आहे AOs are atomic orbitals are inherent property of atom and molecular orbitals are combination of atomic orbitals। ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे हे जे काही atomic orbitals असतात त्यांचे शेप जे असतात ते सिंपल शेप असतात, तर याचे शेप जे असतात ते कॉम्प्लेक्स असतात। ठीक आहे, त्यानंतर ॲटॉमिक ऑर्बिटलचे नेमिंग जे आहे ते आपण कसं करतो SPDF, बट जे काय मॉलिक्युलर ऑर्बिटल्स असतात ते कसे डोनेट केले जातात साय पाय डेल्टा। ठीक आहे, हे जेव्हा आपण एनर्जी लेवल डायग्राम पाहू तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल। त्यानंतर नेक्स्ट आहे यांचे जे काही शेप वगैरे असेल तर ते कसे असतात डेफिनेट असतात, तर इथे कसे असतात कॉम्प्लेक्स असतात किंवा
ते जे काय कॉन्स्टिट्युएंट्स असतील ऑर्बिटल्समध्ये त्याच्यावरती ते डिपेंड असतात. ठीक आहे. सो हे काय झालं डिफरन्स बिटवीन ॲटॉमिक ऑर्बिटल आणि मॉलिक्युलर ऑर्बिटल. यामध्ये फर्स्ट पॉईंट काय आहे, ॲटॉमिक ऑर्बिटल्स आर अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ वन न्यूक्लियस. ठीक आहे. इथे काय असतं वन न्यूक्लियस असतो, तर इथे काय असतात 2 or more न्यूक्लियस. ठीक आहे. त्यानंतर मॉलिक्युलर ऑर्बिटल कसे फॉर्म होतात, कॉम्बिनेशन ऑफ एओज. तर ॲटॉमिक ऑर्बिटल काय असतात, इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ ॲन ॲटम. ठीक आहे. शेप याचे सिंपल असतात ॲटॉमिक ऑर्बिटलचे, मॉलिक्युलर ऑर्बिटलचे कसे असतात कॉम्प्लेक्स असतात. मग ते डिनोट कसे केले जातात, ॲटॉमिक ऑर्बिटल SPDF आणि मॉलिक्युलर ऑर्बिटल सिग्मा, पाय, डेल्टा एक्सेट्रा. ठीक आहे. आता हे याला काय बोललं जातं, वन न्यूक्लियस याला मोनोसेंट्रिक असं बोललं जातं आणि याला पॉलिसेंट्रिक असं बोललं जातं. आपण फीचर्स मध्ये पाहिलेलंच आहे. ठीक आहे. सो हे काय झालं डिफरन्स बिटवीन ॲटॉमिक ऑर्बिटल अँड मॉलिक्युलर ऑर्बिटल. हा क्वेश्चन जो आहे तो इम्पॉर्टंट आहे, हा एक्झाम मध्ये विचारला जातो. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे डिफरन्स बिटवीन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल अँड अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. हे डिफरन्स झाल्यानंतर एनर्जी डायग्राम, एनर्जी लेवल डायग्राम कशा प्रेडिक्ट करायच्या ते आपण पाहूयात. जस्ट आज सिंपल एक्झाम्पल घेऊयात. त्यानंतर जे काही प्रॉपर एक्झाम्पल आहेत जे आपल्याला पाहिजे, डायटॉमिक असतील, ट्रायटॉमिक असतील ते. ठीक आहे. BMO, नेक्स्ट आहे ABMO. ठीक आहे. बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल हे कसे तयार होतात, फॉर्म by addition of aeons and these are formed by subtraction of aeons. ठीक आहे. सेकंड आहे हे कसे असतात, लोअर एनर्जी, हे असतात हायर एनर्जी. मोर स्टेबल आणि अँटीबॉन्डिंग हे लेस स्टेबल असतात. इथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी कशी असते, हाय असते, कारण इथे नोड्स प्रेझेंट नसतात. इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज हाय आणि इथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज लेस. का, कारण इथे काय प्रेझेंट असतात, नोड्स प्रेझेंट असतात. आणि हे नोड्स कशामुळे तयार होतात, जे काय साईन्स आहे, सबट्रॅक्शन असल्यामुळे जे काय नेक्स्ट मॉलिक्यूल आहे त्याचं जे साइन आहे ते चेंज होतं आणि त्याच्यामुळे काय तयार होतात, नोड्स तयार होतात. आणि नोड्स म्हणजे काय, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जे असते, प्रोबॅबिलिटी जी असते ती कशी असते, इथे 0 असते. त्यामुळे इलेक्ट्रॉन डेन्सिटी कशी असते अँटीबॉन्डिंग मध्ये, ही लेस असते. ठीक आहे. सो हे काय झालं, डिफरन्स झाला बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल अँड अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर. हा क्वेश्चन ही काय आहे, इम्पॉर्टंट आहे. अँटी बॉन्डिंग कसे तयार होतात, ऍडिशन ना, अँटीबॉन्डिंग कसे तयार होतात, सबट्रॅक्शन ना. ठीक आहे. एनर्जी ह्याची लो असते, यांची कशी असते, हाय असते. हे कसे असतात, मोर स्टेबल असतात बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, अँटीबॉन्डिंग हे लेस स्टेबल असतात. ठीक आहे. इलेक्ट्रॉन डेन्सिटी बॉन्डिंग मध्ये हाय असते, तर याच्यामध्ये कशी असते, अँटीबॉन्डिंग मध्ये ती लेस असते. ठीक आहे. सो आता हे जे काही कॉम्बिनेशन होतं याच्यासाठी काही बेसिक 1-2 रूल्स आहेत. मी पहिले ते रूल्स सांगते आणि मग आपण काय करूया, जी 1s असेल, 2s असेल, 2p असेल, ह्याच्यासाठी एनर्जी लेवल डायग्राम कशी येईल, त्यांची नावं काय आहेत, याचा आपण एक बेसिक स्ट्रक्चर पाहणार आहोत. ठीक आहे. सो याच्यासाठी रूल जो आहे तो फर्स्ट आहे की कंबाइनिंग ऑर्बिटल रिक्वायर्ड सेम और नियरली सेम एनर्जी. जे काय ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होणार आहेत त्यांची एनर्जी कशी पाहिजे, एक तर टोटली सेम पाहिजे किंवा काही प्रमाणात सेमच ते, किंवा काही प्रमाणात ती काय पाहिजे, सेम पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर जो काय ओव्हरलॅपिंगचा एक्सटेंट असेल तो कसा पाहिजे, एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग इज शुड बी लार्ज.
should be large. आणि नेक्स्ट आहे जे काय सिमेट्री आहे that symmetry should be same. atomic orbitals जे कंबाईन होणार आहेत त्याची जी हे सिमेट्री आहे ती कशी पाहिजे सेम. atomic orbital should have same symmetry. आता सेम सिमेट्री म्हणजे काय, सपोज आपण घेऊयात p ऑर्बिटल घेऊयात. ठीक आहे, आता p ऑर्बिटल मध्ये सपोज हा आहे x ऍक्सिस आणि हा आहे z ऍक्सिस. सो ऑब्विसली यांची सिमेट्री कशी आहे, डिफरंट आहे कारण हा x आहे हा काय आहे z आहे. सो यांचा ओव्हरलॅप होणार नाही. परंतु इथे जर हा x असता x ऍक्सिस असता तर ह्याचं काय झालं असतं, ओव्हरलॅप झालं असतं, ओव्हरलॅप होईल आणि त्याच्यापासून काय तयार होतील, मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार होतील. ठीक आहे, सो काय पाहिजे, सिमेट्री ही सेम पाहिजे. ठीक आहे, सो हे काय आहेत, बेसिक रूल्स आहेत. आता जे काय ॲटॉमिक ऑर्बिटल आहे ती कशी आपण काढणार ते बघूया. सो आपण फर्स्ट सिंपल घेऊया तो 1s. ठीक आहे, एनर्जी लेवल डायग्राम काढताना ऑलवेज एनर्जी दाखवायची आहे. हा ॲरो अपवर्ड डायरेक्शनने आणि एनर्जीकडे. ठीक आहे, सो आता आपण काय करूया, फक्त 1sच हे करूया. आता इथे काय होणार आहे, दोन ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होणार आहे. ठीक आहे, सो हा एक ॲटॉमिक ऑर्बिटल आणि हा काय झाला, दुसरा ॲटॉमिक ऑर्बिटल. इथे लिहायचं 1s. हे काय होणार, ओव्हरलॅप होणार आणि त्याच्यापासून काय तयार होणार, मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार होणार. ठीक आहे, सो या प्रकारचे दोन मॉलिक्युलर ऑर्बिटल्स तयार होणार. आता लोअर एनर्जी म्हटल्यावरती काय तयार होणार, हे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. हायर एनर्जी म्हटल्यावर अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. आता इथं आपण काय घेतलेलं आहे, 1s घेतलेला आहे. ठीक आहे, सो आता s ऑर्बिटल असेल तर त्याच्यासाठी काय, सिग्मा. सो याला नेहमी काय करणार, सिग्मा 1s. ॲटॉमिक ऑर्बिटल कुठलं घेतलं आपण, 1s घेतलं, त्यामुळे सिग्मा 1s हे बॉन्डिंग मध्ये असेल तेव्हा, आणि जेव्हा अँटी बॉन्डिंग मध्ये असेल तेव्हा सिग्मा स्टार 1s. ठीक आहे, सो ही काय झाली, एक बेसिक स्ट्रक्चर झालं, एक बेसिक मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम झाली. ठीक आहे, दोन ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होणार आणि त्याच्यापासून काय तयार होणार, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. त्यांचे नेहमी कसे केलं आपण, बॉन्डिंग असेल तर सिग्मा 1s आणि अँटी बॉन्डिंग असेल तर सिग्मा स्टार 1s. ठीक आहे, जेव्हा पाय येईल म्हणजे आपण काय पाहणार, p ऑर्बिटल जेव्हा 2p वगैरे आपण जेव्हा पाहणार तेव्हा काय होणार आहे, त्याच्यामध्ये पाय पण येणार. मग पाय असेल तर बॉन्डिंग असेल तर पाय आणि अँटी बॉन्डिंग असेल तर पाय स्टार. ठीक आहे, सो या प्रकारे आपण काय करणार आहे, एनर्जी लेवल डायग्राम प्रेडिक्ट करणार आहे. ठीक आहे, सो हे आता 2s चा आपण विचार केला तर सेम काय येणार, 2s साठी पण सेम येणार. मग इथे काय करायचं, फक्त 2s, इथे पण 2s येणार अँड 2s. सो ही कोणासाठी झाली, 2s या ऑर्बिटल साठी मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम झाली. ठीक आहे, आता आपण 2p साठी कशी प्रेडिक्ट केली जाते ते पाहूया. कारण त्याच्यामध्ये काय असतात, x y z ऍक्सिस असतात. ठीक आहे, 3 ऑर्बिटल्स असतात, px py आणि pz. मग यांचं कसं तयार होणार, त्याच्यामध्ये सिग्मा आणि पाय हे दोन्ही पण बॉन्ड तयार होतात. मग त्यांचे कशा प्रकारे असणारी एनर्जी लेवल डायग्राम ती पाहूया. ठीक आहे, एनर्जी लेवल डायग्राम हे आपण नेहमी जे काय व्हॅलन्स शेल्स असतात, व्हॅलन्स शेल म्हणजे काय, इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन मधील ज्या काय शेवटच्या शेल असतील त्यामधील आपण काय करतो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहतो आणि त्याच्यावरून आपण काय करणार, एनर्जी लेवल डायग्राम प्रेडिक्ट करणार. ठीक आहे, सो आपण एक सिंपल मॉलिक्युल मध्ये जसं ज्याची व्हॅलन्स शेल जी असेल किंवा व्हॅलन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे 2s आणि 2p मध्ये असेल त्यावरून आपण पाहूया. सो यामध्ये काय करणार, सपोज आपला आहे 2s अँड 2p. सो फर्स्ट आपण 2s ची डायग्राम काढून घेणार जी मगाशी काढली होती. हे ॲटॉमिक ऑर्बिटल्स 2s
त्याच्यापासून मॉलिक्युलर ऑर्बिटल्स, हे काय झाले मॉलिक्युलर ऑर्बिटल. हे काय सिग्मा 2s सिग्मा स्टार 2s. हे कोणासाठी झाली 2s साठी. आता आपल्याला 2p साठी काढायची. p ऑर्बिटल मध्ये किती असतात 3, px py आणि pz. हे एका ॲटॉमिक ऑर्बिटल साठी आणि हे पुढचं दुसऱ्या ॲटॉमिक ऑर्बिटल साठी. ठीक आहे. आता याचं कसं होणार आहे px आणि py इथे ना ठीक आहे x y z. ठीक आहे. हे सिग्मा पाय 2px पाय 2py. ठीक आहे. पाय 2px पाय 2py. सिग्मा 2pz. आता हे काय आहेत सर्व बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आहेत. ठीक आहे. आता आपल्याला अँटी बॉन्डिंग काढायचं. अँटी बॉन्डिंग म्हणजे काय हायर एनर्जी लेवल. इथे अँटी बॉन्डिंग 2px अँटी बॉन्डिंग 2py. मग ते कसे डोनेट करणार आपण डिनोट करणार आपण 2 पाय स्टार 2px पाय स्टार 2py. आणि हे सिग्मा स्टार 2pz. ठीक आहे. सो 2s आणि 2p साठी एनर्जी लेवल डायग्राम कशी असणार आहे या प्रकारे असणार आहे. ठीक आहे. जेव्हा 2s ओव्हरलॅप होतील तेव्हा त्याच्यापासून सिग्मा 2s आणि सिग्मा स्टार 2s तयार होणार. आणि जेव्हा 2p आणि 2p हे ॲटॉमिक ऑर्बिटल्स ओव्हरलॅप होतील तेव्हा त्याच्यापासून पाय 2px पाय 2py आणि सिग्मा 2pz हे बॉन्डिंग मध्ये. तर अँटी बॉन्डिंग मध्ये पाय स्टार 2px पाय स्टार 2py आणि सिग्मा स्टार 2pz हे अँटी बॉन्डिंग मध्ये. सो या प्रकारच्याच आपल्याला काय पाहायचं सर्व एनर्जी लेवल डायग्राम पाहायचे आहेत. ठीक आहे.